हे बघा मुरंबा, या टेस्टी आंबट गोड असा प्रेमाचा मुरंबा खायला। आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे मुरंबा। आज आपण मुरंबा बनवू। हे बघा, या मी कैऱ्या आणलेल्या आहेत काल, मस्त स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। आता या मी किसून घेते। कैऱ्या किसायच्या आधी आपण त्याचे साल्ट आहे ते रिमूव्ह करून घेणार आहे। ज्याने बटाट्याचे साल्ट काढतो त्याने आपण ते साल्ट काढून घेणार आहे आणि मग आपण ते किसणार आहे। तर मी ते सर्वप्रथम मी साल्ट रिमूव्ह करून घेते आणि मग हे कैऱ्या किसते। बघा, माझ्या पिल्लूची पण बडबड मध्ये मध्ये चालूच आहे। तिला बघायचंच असतं मम्मा काय करते काय नाही करत, त्यामुळे तिची बडबड मध्ये मध्ये चालूच असते। हे बघा, साल्ट मी काढून घेतलेले आहे। आता हे आपण मस्त व्यवस्थित किसणीने असं किसून घेऊया। छान अशा अगदी 2 मिनिटात किसून होतात, पटापट किसून घ्यायचं आपल्याला ते। हे बघा, मी इथे कैरी किसते। आता तुम्ही आमच्या मॅडमचं गाणं ऐकू शकता, आंबट गोड आंबट गोड। काय बडबड करते देव जाणे, पण तिची लुडबुड माझ्या किचनमध्ये सारखी चालूच असते। आता अशा प्रकारे मी या दोन्ही कैऱ्या किसून घेते। किसून झालेल्या आहेत हे बघा, बघू शकता तुम्ही। आता कढई तापत ठेवली आहे आपण आणि त्यात आपण आता मस्त तूप टाकणार आहोत। तुम्हाला पण आवडतो का गोड आंबा? काही जण साखर टाकून बनवतात, इथे मी गूळ टाकून बनवणार आहे। खूपच छान असा लागतो आणि त्याचा कलर जो आहे तो खूपच सुंदर असा येतो। हे बघा, आता कढई आपली तापलेली आहे। यात मी आता साजूक तूप घेणार आहे। तुपातच बनवायचं आहे आपल्याला गोड आंबा, तेलात नाही बनवायचं, नाही तर त्याची पूर्ण टेस्ट जी आहे ती पूर्ण चेंज होऊन जाते। आणि डालडा पण नाही यूज करायचा आहे। सो जर तुमच्याकडे घरचं साजूक तूप असेल तर ते वेल अँड गुड, नाहीतर मग तुम्ही मार्केटमध्ये भेटतंच बऱ्याच कंपनीचं तूप, तर ते घेऊ शकता तुम्ही आणि ते देखील इथे यूज करू शकता। हे बघा, आता मी इथे तूप घेणार आहे, अंदाजेच घेते। जवळजवळ 4 ते 5 चमचे असे बारीक जे छोटे चमचे आहेत ना आपले, ते घेणार आहे मी इथे। आणि त्यात जे आपले हे जे कैरी आपण किसून घेतलेली आहे ती आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे। जसं सेम गाजरचा हलवा करतो ना आपण, सेम त्याच प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि थोडी वाफून घ्यायची आहे ही कैरी जी आहे किसलेली। बघा, तूप आपलं मेल्ट झालं का मग आपल्याला ही बाकीची जी पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे। मी ते तूप मेल्ट व्हायची थोडंसं वेट करते। आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। जर तुम्ही कमेंट करता लाईक करता तर मला मोटिवेशन भेटतं। सो प्लीज तुम्ही नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। हे बघा, आता मी इथे कैरी किसलेली कैरी आहे। ॲक्च्युली या मोठ्या मोठ्या होत्या त्यामुळे 3च कैऱ्यांचा भरपूर किस झालेला आहे इथे। आता मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनटं, छान असं परतून घ्यायचं आहे तुपावर। खूप छान खमंग येतो बरं का, हे भाजून झालं ना खूपच छान खमंग येतो। म्हणजे हे ताटाला लागलेलं पण सगळं काढून घ्यायचं, आपल्याला वेस्ट असं काहीच नाही करायचं आहे, सगळं व्यवस्थित असं घ्यायचं आहे। बघा, आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, 2 मिनटं चांगलं हलवायचं आहे आणि मग आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे। आता मी असं व्यवस्थित परतून घेते आणि मग मी याच्यावर झाकण ठेवणार आहे 2 मिनटासाठी। बघू शकता तुम्ही, आणि याचा हळूहळू कलर जो आहे तो पण चेंज होतो। तुम्ही गोड आंबा कोणत्या पद्धतीने करता ते मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, आता मी झाकण ठेवलं आहे 2 मिनटं, तसंच झाकून ठेवणार आहे। वाफ बाहेर गेली नाही पाहिजे, कारण आपली कैरी ना शिजायला हवी,
त्यामुळे झाकण जे आहे ते व्यवस्थितच ठेवायचं आहे आपल्याला. वगैरे ताट ठेवलं होतं ॲक्च्युली पहिले मी, तर त्याने वाफ बाहेर जात होती, त्यामुळे मी ते काढले. आता व्यवस्थित प्रॉपर असं व्यवस्थित झाकण ठेवते आणि आपल्याला 2 ते 3 मिनटं इथं वेट करायचं आहे कैरी शिजेपर्यंत. आणि आता ते खाताना टसटस लागते आणि गुळांबा आपला जो छान आहे असं त्याला जे स्ट्रक्चर यायला पाहिजे ते येणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे थोडं पेशन्स ठेवावेच लागणार आहे. त्यानंतरच आपल्याला खूप छान असा यम्मी असा गुळांबा किंवा मुरंबा, तुम्ही काय म्हणता त्याच्यावर डिपेंड आहे. आम्ही गुळांबा बोलतो, तर मुरंबाच म्हणतात ॲक्च्युली याला. तर मुरंबा आपलं त्यानंतरच रेडी होणार आहे आणि छान असं आपल्याला खायला भेटणार आहे. आता 2 मिनटं होतच आलेले. आता मी तोपर्यंत गूळ किसून घेते. आपली कैरी किसे होईपर्यंत किसणीनेच किसून घेणार आहे मी इथे. तुम्ही हवं तर चाकूने, नाही तर आजकाल जॅगरीची बघा रेडीमेड पावडर भेटते, ती देखील तुम्ही यूज करू शकता इथे. पण मी ते पावडर नाही, घरात गूळ होता अवेलेबल, तर मी त्याचे किसून घेते आता तो गूळ. बघू शकता तुम्ही कलर पण त्याचा थोडासा चेंज झालेला आहे, थोडासा गोल्डन असा कलर आलेला आहे. आणि आता परत 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खाली लागलेलं असेल तर परत व्यवस्थित ते काढून घ्यायचं आहे. तूप तुम्ही जास्त वापरलं तर नाही लागत ते खाली, त्यामुळे परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला मग आपण परतून झालं का त्यात हा आपल्या किसलेला किंवा कापलेला गूळ असेल किंवा तुम्ही पावडर डायरेक्ट यूज करत असाल तेही टाकू शकता. आणि तुम्हाला गूळ आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल घरात, तुम्ही साखर देखील टाकू शकता इथे. हे बघा आता मी किसलेला गूळ टाकते ह्याच्यात. गूळ टाकल्यावर परत व्यवस्थित असं परतून घ्यायचं, कारण त्याला पाणी सुटतं. तर त्याला परत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ते पाणी सुकेपर्यंत. जास्त पण ड्राय नाही होऊन द्यायचं आहे, थोडंसं थपथपीतच राहायला पाहिजे, कारण तो थोडासा ओलसर असेल ना तरच खायला छान लागतो. तर हे बघा गूळ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या कैरीमध्ये छान हलवायचं आहे, व्यवस्थित कंटिन्युअस हलवत राहायचं आहे ते मिक्स होईपर्यंत. हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर छान असा कलर आलेला आहे आपल्या गुळांब्याला, पाहू शकता तुम्ही. इथे परत 2 मिनटं आपल्याला वाट बघायची आहे थोडंसं थिकनेस येईपर्यंत. त्यानंतरच मग आपण फ्लेम ऑफ करणार आहे. आणि ड्रायफ्रूट्स टोटली ऑप्शनल आहे, तुमच्या मनावर आहे ड्रायफ्रूट्स टाकायचे की नाही टाकायचे. बघू शकता तुम्ही. हे बघा किती सुंदर असं स्ट्रक्चर आलेलं आहे आपल्या गुळांब्याला, खूपच छान. आणि लहान मुलांना तर चपातीसोबत किंवा पुरीसोबत नाही तर नुसतं जरी तुम्ही खायला दिलं ना तर खूपच छान लागतो. आणि काय हा पदार्थ आपल्याला वर्षातून एकदाच खायला भेटतो. तुम्ही जर व्यवस्थित बनवला ना तर हा काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायचा एअरटाईट कंटेनरमध्ये, त्यामुळे तो बरेच महिने टिकतो पण आणि छान लागतो. ज्याप्रमाणे आपण लोणचं बनवतो तसं. आहे बघा आपला गुळांबा तयार आहे. मी ड्रायफ्रूट्सनी सर्व केलं आहे बघा. या मग आपला गुळांबा खायला.